मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी राज ठाकरेंनी वेगळा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय का घेतला होता त्या संदर्भात खुलासा केलाय। राज ठाकरेंनी लगेच पक्ष स्थापन केला नाही, 6 महिने राज्यात दौरा केला, लोकांचा प्रतिसाद पाहिला आणि त्यानंतर पक्ष स्थापित केला असं देखील ते म्हणतात। दरम्यान या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आपल्यासोबत मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत। सर, काय सांगाल? खरं तर आता चर्चा आहे की दोन बंधू एकत्र येणार, मात्र जे कारण होतं 2 दशकांपूर्वी ते वेगळे झाले, तेव्हा नक्की काय घडलं होतं, काय कारण होती तेव्हा? आता ह्यावर अनेकदा राज ठाकरे साहेब सुद्धा बोललेले आहेत, बऱ्याचदा आपण बरेच जण बोललेले आहेत। त्यावेळेला अशी परिस्थिती होती की एक शिवसेना पक्षात एकत्र काम करत असताना राज ठाकरे साहेबांना केवळ आणि केवळ फक्त निवडणुकीच्या प्रचारासाठी फक्त वापरलं जात होतं म्हणे ना मी। अदरवाईज इतर वेळेला कोणत्याही बैठकांना आणि कशालाच बोलवलं जातं म्हणजे थोडक्यात काय, राज ठाकरे साहेबांना एक साईड ट्रॅक करणं किंवा साईडलाईन करणं हा प्रकार त्यावेळेला घडत होता आणि वारंवार ते होत होतं। त्यामुळे ते राज ठाकरे साहेबांनी तेव्हा तो निर्णय घेतला होता पक्षातून बाहेर पडायचा। आणि पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काही लगेचच पक्ष नाही स्थापन केला। मला वाटतं 6-7 महिन्यानंतर त्यांनी पक्ष स्थापन केला। राजकारण म्हटल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाला चढ उतारांना सामोरं जावं लागतं, तसं राज ठाकरे साहेबांनाही त्या काही काळामध्ये चढ उतारांना सामोरं जावं लागलं। आणि पक्ष स्थापन करण्याचा मूळ हेतूच तो हा होता की त्यांच्यासोबत वर्षानुवर्षे असणारे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी अख्खी आपली हयात किंवा आपलं तारुण्य त्यांच्यासाठी पणाला लावलं, त्यांच्यासाठी त्यांनी तो पक्ष काढला होता। खरं तर 2 दशकांनंतर, मोठ्या कालावधीनंतर हे दोन्ही बंधू एकत्र येतात, त्यामुळे सर्वांमध्ये एक उत्सुकता लागून धरलेली आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।